भगवान विश्वकर्मा हे पहिले अभियंते आहेत असे बोलले जाते। विशेषतः अभियंते, कारागीर, मजूर, कारखाना कामगार, सुतार, वास्तुविशारद आणि शिल्पकार या दिवशी आपल्या प्रयत्नांमध्ये यश मिळवण्यासाठी भगवान विश्वकर्माचे आशीर्वाद घेतात। व्यापारी वर्ग देखील अतिशय आस्थेने भगवान विश्वकर्मा यांचे फोटो दुकानात ठेवून पूजन करतात। मंगळवारी 17 सप्टेंबर रोजी विश्वकर्मा जयंती निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाचे बदलापूर शहर अध्यक्ष शैलेश वडनेरे यांच्या हस्ते विश्वकर्मा यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले। विश्वकर्मा हे जगाचे निर्माते म्हणून त्याकडे पाहिलं जातं, म्हणजे जगाचे आर्किटेक्चर, वास्तुविशारद म्हणून। तर आज या निमित्तानं बदलापूरकरांना आणि मुरबाड विधानसभा क्षेत्रातील इंजिनियर्सना आणि सर्व नागरिकांना या ठिकाणी आम्ही विश्वकर्मा जयंतीच्या आणि इंजिनियर डेच्या या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने शुभेच्छा देतात। आणि या इन्फ्रास्ट्रक्चरच्या काळामध्ये निश्चितपणे इंजिनियर्सचं योगदान मोठं आहे। इंजिनियर्सने केवळ सामाजिक क्षेत्रात नव्हे तर राजकीय क्षेत्रात पण यायला पाहिजे आणि खऱ्या अर्थाने देश घडवला पाहिजे। निश्चितपणे येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये मला वाटतं मी स्वतः सिव्हिल इंजिनियर असल्याने निश्चितपणे मला खात्री आहे की सर्व इंजिनियर्स मिळून या मुरबाड विधानसभा क्षेत्राचं भवितव्य आणि भविष्य घडवतील अशी या ठिकाणी माझी भावना आहे। निश्चित जर पक्षाने या ठिकाणी आम्हाला संधी दिली तर पुढील काळामध्ये बदलापूर असो किंवा मुरबाड विधानसभा क्षेत्र असो या ठिकाणी सर्वाधिक मतदान घेऊन एक आमदार म्हणून होण्याचं आमचं स्वप्न आहे आणि ते स्वप्न पूर्ण करण्याकरता निश्चित माझा प्रयत्न राहील। कसं ज्या गरजा आहेत त्या भागवल्या जात नाहीत, ते मागील काळात त्या झालेल्या नाही। कारण मुळामध्ये ना बदलापूर शहरामध्ये शहरी भागात ज्या विकासाच्या गरजा आहेत ना, नागरिकांच्या ज्या सोयी सुविधांची जी अपेक्षा आहे नागरिकांना, तर त्या पूर्ण झाल्याचं या ठिकाणी दिसून येत नाही। कारण शहरी प्रश्नाशी त्यांना मुळामध्ये त्यांना अंदाजच नाही झाला, कारण शहर इतकं वेगाने वाढलं आणि आपण त्याला दोषच देता येणार नाही, कारण शहर आणि इतकं वेगाने वाढलेली अपेक्षाच नव्हती। त्यामुळे त्या वेगाशी तर मिळत असणारं किंवा तांत्रिक ज्ञान असणारं किंवा त्या एवढी क्षमता असणारं या ठिकाणी लोकप्रतिनिधीची गरज आहे आणि ती गरज भागवण्यासाठी आम्ही निश्चितपणे समर्थ आहोत अशी माझी भावना आहे। अशाच प्रकारच्या नवनवीन घडामोडी आणि बातम्या जाणून घेण्यासाठी भारताचा बुलंद आवाज आपला भारत चॅनल सबस्क्राईब, लाईक, शेअर आणि कमेंट्स करायला विसरू नका। रवींद्र थोरात, आपला भारत न्यूज, बदलापूर।